नमस्कार शेतकरी बंधूंनो, एप्रिल मे येत्रेल ह्या सिरीजचा हा चौथा व्हिडिओ आहे। ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहेत की आपण आपल्या बागेच्या खोडाची काळजी कशा प्रकारे घेऊ शकता। तर आपण ह्या व्हिडिओमध्ये पूर्णपणे आपल्या खोडाबद्दल आपल्याला माहिती देणार आहे। तर आपण जर माझ्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा। शेतकरी मित्रांनो, आपण बऱ्याच दिवसापासून व्हिडिओ टाकू शकलो नाही, तर मध्यंतरी काळामध्ये मी माझ्या बागेला 0050 आणि मायक्रोनचा एक स्प्रे घेतलेला आहे। ती मी व्हिडिओ टाकू शकलो नाही काय कारणाने, तर तुम्ही तो स्प्रे घेऊ शकता। आणि आज जो मी खोडे स्प्रे करत आहे, तर खोड ह्या प्रकारे ओलं करायचं आहे की आपणला दोन्ही बाजूने खोडाचा भाग ओला झाला पाहिजे। तर आपण आज खोड धुण्यासाठी ब्लू कॉपर 2.5 ग्रॅमने वापर करत आहे। तर खोड धुण्याचे कारण हे की शॉर्टहॉर बोरर, पिनहॉर बोरर जे आपल्या प्लॉटला येतात, लागतात, भुसा पाडतात, याच्यासाठी आणि फ्युजिरम आणि मर याच्यासाठी आपण आज खोडे धुत आहे। तर खोडे धुताना आपण ब्लू कॉपर 2.5 ग्रॅम पर लिटर ह्या प्रमाणात आपण ब्लू कॉपर घेत आहे। त्यानंतर आपण घेत आहे टिल्टमध्ये प्रोपिकोनॅझोल येत आहे। तर प्रोपिकोनॅझोल हा टिल्टमध्ये कंटेन येत आहे। तर तुम्ही कुठल्याही कंपनीचं प्रोपिकोनॅझोल घेऊ शकता। तर प्रोपिकोनॅझोल आपण 0.6 मिली पर लिटर ह्या प्रमाणात घेतलेला आहे। यामध्ये आपण कीटकनाशक म्हणून चंडिका 550 हे कीटकनाशक घेतले आहे। यामध्ये क्लोरोफ्युरिफास 50% प्लस सायफरमेथ्रिन 5% EC ह्या प्रमाणात येत आहे। तर क्लोरोफ्युरिफास हा कॉन्टॅक्ट म्हणून काम करतो आणि सायफरमेथ्रिन हा गॅस पॉयझन म्हणून काम करतो, जे पिनहॉर बोरर, शॉर्टहॉर बोरर जे खोडाला होल पाडून आतमध्ये असतात त्यांच्यासाठी हा गॅस पॉयझन चांगल्या प्रकारे काम करते आणि आपल्याला चांगल्या प्रकारे कंट्रोल भेटते। तर शेतकरी बंधूंनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये जर तुम्ही नवीन असाल तर माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा। ही माहिती जर आवडली असेल तर तुम्ही तुमच्या मित्रांनाही शेअर करू शकता, जे कोणी एप्रिल मेमध्ये बहार व्यवस्थापन करणार आहेत यांच्यासाठी पण तुम्ही हे व्हिडिओ शेअर करू शकता। त्यांनाही ह्या व्हिडिओचा त्यांनाही फायदा होईल। तर ह्यामध्ये आपण स्टिकर म्हणून सेवर याचा वापर केलेला आहे। काय होईल की आपण जो स्प्रे मारतो तो खोडाला दोन्ही बाजूने चांगल्या पद्धतीने बसावा, ह्यासाठी आपण ह्यामध्ये अर्धा ml पर लिटर ह्या प्रमाणात स्टिकर वापरलेला आहे। माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर नक्की करा। व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला ह्यासाठी धन्यवाद शेतकरी मित्रांनो।